मंडळी, भारताची स्टार्टअप इकोसिस्टीम झपाट्यानं वाढत आहे आणि महिलांच्या प्रगतीत प्रमुख योगदान देणारा देश म्हणून भारत नावलौकिक मिळवत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं विधान केलं होतं की भारत आता जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम आहे. त्यातील 1.25 लाख स्टार्टअप्स अत्यंत प्रभावी आहेत. त्यापैकी 45 पेक्षा जास्त स्टार्टअप्समध्ये महिलांचं नेतृत्व आहे. एकट्या महाराष्ट्रात 21,000हून अधिक स्टार्टअप्स उदयास आले आहेत, ज्यामुळं 2.37 लाख लोकांना रोजगार मिळाला. मंडळी, हे मी सांगत आहे ती एका नवीन सरकारी योजनेबद्दल बोलणार आहे आणि ती योजना आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना. आणि ही योजना नेमकी काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर बोल हटके न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. या सर्व गोष्टीमुळं महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केल्यानं केवळ वैयक्तिक उद्योजकांनाच फायदा होत नाही, तर महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात, ज्यामुळं मजबूत अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. या व्यतिरिक्त महिला उद्योजकांचे सक्षमीकरण शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात स्टार्टअप इकोसिस्टीम वाढवली जात आहे. या क्षेत्रात महिलांची महत्त्वाची भूमिका ओळखून महाराष्ट्र सरकारनं 20 सप्टेंबर रोजी वर्धा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली. पण ही योजना नेमकी काय आहे आणि महिला उद्योजकांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही राज्यातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य आणि संसाधनं प्रदान करण्याच्या उद्देशानं महायुती सरकारनं सुरू केलेला एक उपक्रम आहे. या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना स्वावलंबी आणि स्वतंत्र होण्यास मदत केली जात आहे. या योजनेचा महाराष्ट्रातील सर्व महिला उद्योजकांना लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यात मदत दिली जाणार आहे. राज्यातील सुरुवातीच्या टप्प्यातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना किमान 1 लाख रुपये ते कमाल 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. शिवाय या योजनेतील एकूण तरतुदीपैकी 25% मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी सरकारनं केलेल्या नियमानुसार राखीव असतील. अंदाजे 500 स्टार्टअप्सना समर्थन देण्याची योजना असलेल्या या योजनेकरता 100 कोटी रुपयांचं बजेट देण्यात आले. आणि विशेष म्हणजे या योजनेच्या शुभारंभाच्या वेळी महाराष्ट्र सरकारनं निवडलेले काही लाभार्थी देखील उपस्थित होते. त्यांना 25 लाखापर्यंत विशेष आर्थिक मदत दिली जाणार आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील या स्टार्टअप्समध्ये कला आणि हस्तकला, कृषी, आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. या योजनांची घोषणा अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर्षी जूनमध्ये अर्थसंकल्प सादर करताना केली होती. महाराष्ट्र सरकार या योजनेद्वारे खालील गोष्टी साध्य करून पाहत आहे. व्यवसाय वाढीसाठी आणि विस्तारासाठी राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करणं, महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना पाठिंबा देणं, राज्यातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना स्वावलंबी बनवणं, देशातील सर्वाधिक महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख प्रस्थापित करणं, महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सद्वारे रोजगार निर्माण करून बेरोजगारी कमी करणं. आता या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहेत तर DPIIT मान्यता प्राप्त आणि महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत स्टार्टअप्स यामध्ये असणं आवश्यक आहे. स्टार्टअप कंपनीत 51% पेक्षा जास्त भागीदारी महिलांची असणं आवश्यक आहे. स्टार्टअप 1 वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असावं. त्याची MCAकडे 31 ऑगस्ट 2023 पूर्वी नोंद केलेली असावी. एकूण महसूल 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांपर्यंत असावा. महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सनी महाराष्ट्र शासनाकडून इतर कोणतंही आर्थिक अनुदान लाभ घेतलेलं नसावं.
लाडकी बहीण योजनासारख्या योजनांनी संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आधीच महत्त्व प्राप्त केलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेमुळं महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला बळकटी देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांमध्ये भर पडली. आर्थिक सहाय्य देऊन आणि नवनिर्मिती आणि स्वावलंबनाला महत्त्व देणारे वातावरण वाढवून ही योजना केवळ वैयक्तिक महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांची क्षमता वाढवत नाही, तर बेरोजगारी कमी करणं, शाश्वत विकासाला चालना देणं आणि महाराष्ट्राला स्टार्टअप केंद्र म्हणून पुढे नेण्याचा व्यापक उद्दिष्ट सरकारनं डोळ्यापुढं ठेवलेला आहे.